तुम्हाला माहित आहे का की अष्टमी नवरात्रीचा 8वा दिवस हा आध्यात्मिक जागृतीसाठी सर्वात प्रभावशाली दिवस मानला जातो आणि याचा आपल्या चक्र प्रणालीशी थेट संबंध असतो। आज मी तुम्हाला असं एक रहस्य सांगणार आहे ज्याने तुम्ही चक्रावून जाल। नमस्कार, मी गीता कुलकर्णी, सोलफुल कनेक्शन्स विथ गीता मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। सनातन परंपरेत अष्टमी हा दिवस देवी दुर्गा नकारात्मकता नष्ट करून भक्तांना आंतरिक शक्ती देण्यासाठी म्हणून ओळखला जातो। अष्टमीचा दिवस बरं का। 8 हा अंक साधा अंक नाही, तो अनंत संतुलन आणि वैश्विक ऊर्जेचं प्रतीक आहे। अष्टमीच्या दिवशी चंद्रशक्ती अशा प्रकारे संरेखित होते की तुमचं ऊर्जा क्षेत्र उच्च स्पंदनासाठी सर्वात जास्त संवेदनशील होत असतं। म्हणजेच काय, तुमची इंट्युशन पॉवर त्या दिवशी खूप वाढत असते। आपल्या शरीरात 7 चक्र आहेत, मूलाधार चक्रापासून ते सहस्त्रहार चक्रापर्यंत। पण इथे एक लपलेलं रहस्य आहे जे मी आज तुम्हाला सांगणार आहे। अष्टमीला 8वं गुप्त चक्र, ज्याला बिंदू चक्र किंवा तारा चक्र असेही म्हणतात, सक्रिय होत असतं। हे सहस्त्रहाराच्या वर असतं, म्हणजे थोडंसं पाठीमागे असतं। शारीरिक मर्यादेपलीकडचं मुक्तीचं हे प्रतीक आहे। म्हणूनच अष्टमीला उपास, पूजन, ध्यान यांचा परिणाम वर्षानुवर्षाच्या साधने एवढं महत्त्व असतं त्याला। अगदी विज्ञान सांगतं की पिनियल ग्रंथी म्हणजे आज्ञाचक्राशी संबंधित ज्या ग्रंथी असतात त्या चंद्रशिखरावर जास्त सक्रिय असतात। म्हणजेच या दिवशी तुमची एकाग्रता, अंतर्ज्ञान सर्वोच्च शिखरावर पोचत असतं। कधी लक्षात आलंय का, अष्टमीला इतक्या लोकांना शांतता, दृश्य किंवा भावना काही लोकांच्या उचंबळून येतात। म्हणजेच आपण अंगात आलं असं जे म्हणतो, असं का होतं? कारण जेव्हा 7 चक्र संतुलित होतात तेव्हा तुमचं 8वं ऊर्जा केंद्र क्षणभर उघडतं आणि तुम्हाला अनंत चेतनेशी जोडतो। म्हणूनच या दिवशी कुमारी पूजन केलं जातं, कारण ती आतल्या शक्तीच्या जागृतीचं प्रतीक आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर अष्टमी म्हणजे तुमच्या सर्वोच्च क्षमतेला सक्रिय करण्याचा हा शॉर्टकट आहे। म्हणून येत्या अष्टमीला फक्त विधी नका करू, थोडंसं ध्यान करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, देवीचा मंत्र जपा आणि 8व्या चक्राचा संबंध अनुभवून बघा।